पंच विनंती असेल खेळाडूंना ताकीद द्यायची आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. बघा 4 षटकाची मॅच आहे. ठीक 11 वाजून 26 मिनिटांनी खेळायला सुरुवात होतोय. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गोरदास तयार. पहिला बॉल गोरंदाजी मार्कवरती. गोरदास सज्ज होतोय. अनिकेतचा पहिला बॉल निखिल शेलवलेला ऑन साइडला ड्राईव्ह केला. बॉल चालला मिड विकेटला एक सिंगल मिळतीये. निखिल आणि त्याच्या साथीनं मदरच्यात मध्ये विक्की बनवटे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोरंदाजी मार्कवरती गोरंदाज अनिकेतला तुम्ही पाहता. पहिल्या बरोबरती एक सिंगल धाव एक पडली. टीमची टोटल धाव संख्या तुम्ही पाहताय. अकाउंट ओपन झालं टीम सिद्धिविनायक काराव संघाचं आणि समोर आपण पाहिलं तर वागणी भागातील दोन्ही संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळताना दिसतील. एका बाजूला श्री गणेश इनगाव पंकजचा संघ तुम्हाला पार मिळतो तर दुसऱ्या बाजूला निखिल शेलवले यांचा संघ तुम्हाला पार मिळतोय. गोरदास सज्ज होतोय. अनिकेत राईट नंबर द विकेट. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक हेल्मेट वरती चेंडू आदळलाय आणि मैदानावरती घडलाय काय यष्टनच्या मागे फायनल चेंडू ट्रॅबल झाला. दरम्यान एक चिके सिंगल आणि अंपायर सिग्नल लेग बाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. टीमची टोटल धाव संख्या एका धाब्याच्या साथीने आता पुढे सरकेल. 2 आकड्यावरती टीमची टोटल तुम्ही पाहता. मैदानाच्या मध्ये दोन्ही संघ मोठ्या ताकदीने आज उतरलेत. आज सर्व सामने तुम्हाला 4 षटकाचे पाहायला मिळतील. यानंतरचे मॅच पुन्हा एकदा फ्रेश गटातून सामने नक्कीच तुम्हाला खेळताना दिसतील. यस एका बाजूला पलक केले पण जय बोले म्हात्रेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आशेले असे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळलाय. दरम्यान इथे मात्र लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल का पाहावा लागेल. पंच बॅटकट केले. यस बॅटकट आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात नाही तर बॅटच्या माध्यमातून एक सिंगल धाव मिळतीये आणि टीमची टोटल धाव संख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती आतापर्यंत 3 धाबा आणि या 3 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल तुम्ही पाहताय. धाव फलकावरती थोडीशी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल का कारण पहिल्या षटकामध्ये धाबा कमी आल्यात परंतु काराव संघ जो मात्र एक मोठा संघ आहे. ऑन साइडला खेळला मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीच्या बाटचा तडाखा षटकार. त्यांचाही शुभागमन झाले. आज त्यांच्याच माध्यमातून संघ भादबड इथे मात्र बांधण्यात आलाय. स्वराज 11 या नावाने या संघ करेश मात्रेचा भादबड या मैदानावरती खेळताना दिसेल. गोरदास तयार होतो. एक षटकार आला. पुन्हा एकदा इथे मात्र खणून काढण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. बॅटची कडा घेतली. यष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होता. दरम्यान चेंडूला उचलून फेक करेल धाव इथे मिळणार नाही. या पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय. मदरशात मध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग केली आहे. पहिल्या 3 बॉलवरती बोल भाला राहिला होता गोरदास अनिकेतचा परंतु एक षटकार मदरशात मध्ये आलाय बॅट्समन विकीच्या बॅटमधनं आणि आता कमबॅक करत असताना गोरदास अनिकेतला तुम्ही पाहता. देवा भोईर यांना तुम्ही पाहू शकता मदरच्या चौफेर बाजूला फेरफटका मारत असताना. फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल चाला डीप मध्ये एक सिंगल इथे देखील मिळेल या शंकात नाहीये. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. आतापर्यंत डबल डिजिट मध्ये 10 धावा तुम्ही फलकावरती पाहता. खरं तर या स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. मग संघाची जमाव जमीव असेल संघाचा पूर्णपणे दिवसभराचा शेड्यूल असेल त्यानंतर मैदानावरती काय कमी पडतंय काय मैदानाच्या आतमध्ये हवं आहे या साऱ्या गोष्टी सातत्याने ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आमचे रुपेशजी भोईर त्यांचाही शुभागमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तो आज आणि उद्या आपण 4 षटकाचे सामने खेळतो त्यामुळे जो कोणता संघ नक्कीच क्वालिफाय होईल कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी आपण बाईक पाहतोय आणि क्वार्टर फायनल पर्यंतच आपण धाबा मोजतोय. त्यामुळे जो कोणता संघ क्वालिफाय होईल त्या संघाचा खेळाडू जो मात्र रेसमध्ये असेल बाईकच्या त्यासाठी आपण 5 पॉईंट देणार आहोत. मग तो गोलंदाज असेल किंवा बॅट्समन असेल.
येस, गोलंदाज असेल किंवा बॅट्समन असेल त्याला आपण 5 पॉईंट देतोय. ही आयोजकांची आमच्यापर्यंत सक्त सूचना आली आहे. बघा वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय, कोणत्याही प्रकारचा इथे मात्र गैरव्यवहार होऊ नये याच्यावरती आम्ही सातत्याने लक्ष देतोय. त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय. जो कोणता खेळाडू रेसमध्ये असेल, मग तो गोलंदाज असेल किंवा बॅट्समन असेल, त्याला 5 पॉईंट आपण देऊ या पूर्ण स्पर्धेमध्ये, याची आपण नोंद साठी ही महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. परत बाद होतोय विकी बरोडेच्या वाटमध्ये एक षटकार जोर आला, परंतु आता तो मैदान सोडत असताना नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इनिट नंबर 3 वरती रोहन. ते आमचे जय भोईर, त्यांचाही शुभागमन झाले. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये अविनाश भोईर, त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जाते, खूप चांगली लेखणी. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होते. यावेळेस रोहनला तुम्ही पाहता इनिट नंबर 3 वरती दाखल झाला. गोरदाज चंद्रकांत, षटक क्रमांक दुसरा सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. फुलटॉस होता, आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न, इथे संपर्क नाही. अंपायर आमच्याकडे बळलेत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिती आहे. पहिल्या षटकाच्या अंती आपण धाबा पाहिल्या फक्त आणि फक्त 10 धाबा, आणि या षटकाच्या सुरुवातीला फलंदाज बाद झालाय, परंतु आता लाईन भरकटलाय. चंद्रकांत एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिती आहे. या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आय थिंक कडा होती आणि तदनंतर बॉल स्थिर रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉटबॉलची समाप्ती होत असताना नवीन खेळाडू तुम्ही पाहताय मध्याच्या मध्ये रोहन. संघर्ष त्याचा देखील सुरू आहे. 4 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मागील मॅच मध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये टार्गेट होतं 44 धाबांचं. खरं तर 3 षटकामध्ये बेलुली टीमच्या खेळाडूंना 41 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु राजेश साळवेची काय गोलंदाजी आपण पाहिली, ज्याने अंतिम षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. ऑन साइडला फटका खेचलाय, लॉंग ऑनला फटका बसलाय. खेळाडू जज करतोय आणि आता एक चांगला खेळाडू रोहन बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये सागर आता दाखल होतोय. धावसंख्या टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावली. 11 या आकडावरती चंद्रकांत. या वेळेला देखील ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे देखील बॅटन बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगानं बॅटन पाठच्या बॉल चाललाय एससी रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती असताना चंद्रकांतला तुम्ही पाहताय जो षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय. माहितीये पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च झाल्या. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येला आकारला लाभायचं, कुठेतरी धावसंख्येला आळा घालायचा आणि त्याच अनुशंकाने गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड कॉलेजच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा मध्ये भरपूर आणि भरपूर वेगाने पूर्ण केल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या 13 या आकड्यावर जात असताना चांगला क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. दोन्ही संघाचा विचार केला तर वांगणी विभागातून हे दोन्ही संघ बिलॉंग करतात आणि दोन्ही संघाला एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आतापर्यंत तुम्ही पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना 1 टू गो. फुल टॉस होता, ऑन साइडला खेचलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू पोहोचले. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण तो अखेर बॉल काढतोय.
गावदेवी खडी गलुली संघाचा देखील शुभागमन झालाय. मोरेश्वर वेलकम. त्याच्या साथीनं किडनी आज तुम्हाला इलेक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. खडी गोलेली विपक्ष भादबड अशी मॅच. आदित्य कडव यांच्याकडनं शुभेच्छा आलेत टीम इंदगाव संघाला. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आदित्य कडव म्हटलं तर ग्रामीण tenniscricket.in या वाहिनीचे ते ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नवीन खेळाडू गुरुदाची मार्कवरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विराज येतोय. 2 षटकाच्या अंती टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 17 धावा. धावसंख्या तुम्हाला फार मिळते. षटक क्रमांक आता 3 गोलंदाज विराज. स्ट्रायकिंग वरती निखिल शेलवलेला तुम्ही पाहताय संघाचा ट्रम्प कार्ड आहे, परंतु आतापर्यंत तो शांत आहे. प्रश्न निर्माण झाला असेल मैदानाच्या आतमध्ये खेळाडू कक्षामध्ये की निखिल आज निखिलचा बल्ला बोलत नाहीये. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय पुन्हा एकदा. यस खर तर बॅटची कडा होती पंचाने सांगितलं, परंतु यशांच्या मागे जेल ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमी सांगत असतो, परंतु आता पहिल्या बॉलवरती निखिल शेलवलेचा कॅच ड्रॉप झालाय. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. निखिल एक अष्टपैलू खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट कराव संघासाठी त्याचा आपण पाहिला आणि यावेळेस पाहता कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अपघात होता होता वाचला मैदानाच्या आतमध्ये की नाही ते देखील पाहावं लागेल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे, परंतु तरी देखील आपण चेक करतोय. तिसरे पंच आमचे दिवा भोईर आणि अमोलजी भोईर रुपयाची भोईर आपणास विनंती आपण या चेक करा. धावचीत साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंचाचा सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे, परंतु काय घडलंय मैदानावरती काय बिघडलंय हे देखील पाहावं लागेल. टीम ढोके संघाचे अष्टपैलू खेळाडू सचिन भोईर यांचं शुभागमन झालंय. वेलकम. फलंदाज बाद. मध्ये सागर कांबळे आता दाखल होता. नेट नंबर 5 वरती हा खेळाडू दाखल झालाय. गोरदास तयार. ऑन साइड ला खेचलाय. परफेक्ट बिलो ऑफ द बॅट. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट जाऊन कानावरती आदळला. काळ आपण पाहिलं शांत होता तो म्हणजे निखिल शेलवले, परंतु आता अखेर त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या वेगाने पुढे जाईल. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 2 चेंडू फेस केले. तिसऱ्या बॉलवरती षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला खेळाडू आता जज करतोय. तिसऱ्या टप्प्यावरती बॉल अडवला. उत्तम फेक करायला एक सिंगल तर एकपटी दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय सागरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल 24 आकड्यावरती पोहोचत असताना या मॅच मध्ये खरं तर दोन्ही संघ ताकदीने उतरलेत, परंतु आता बॅटिंग करत असताना जवळजवळ 40 ते 45 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. टीम काराव संघ, कारण समोर जर आपण पाहिलं तर यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ तुम्ही पाहताय मदरच्यात मध्ये श्रीगणेश
गणेश इंदगाव या संघासमोर तुमची लढत पाहायला मिळते. श्री गणेश इंदगाव म्हटलं तर पंकज कडव यावेळेला देखील बॅटची कडा होती. इस्टनच्या मागे चेंडू टाबत झालाय. तळमळच्या क्षेत्रामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता पण आता नकार दिलाय. 3 संघ या मैदानावरती तुम्हाला खेळताना दिसतील इंदगाव या गावातून. मग जयमान इंदगाव संघ मनोज कडव सुरेश कडव असतील. रोशन जाधवचा संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय आणि आज देखील तुम्ही पाहता इंदगाव पंकज अर्थात श्री गणेश इंदगाव हा संघ मैदानावरती खेळत असताना या वेळेला देखील बॅटची कडा होती. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चुकी केली आहे आणि त्यानंतर बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. तिसरा संपन्न झालं आणि तिसऱ्या षटकाच्या अंती 28 धाबा धाव फलकावरती तुम्ही पाहता. 11 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळलं विराटच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिलं फक्त धाबा होत्या 10. दुसऱ्या षटकाच्या अंती 7 आणि आता धावसंख्येचा आलेख वाढलाय मी म्हणेन कारण 11 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाज विराटच्या माध्यमातून. 3 षटकाच्या अंती 28 तर बनल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये किती धाबा येतील पाहावं लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग नको आहे ही वारंवार सूचना आमच्यापर्यंत येत असताना आयोजकाच्या माध्यमातून कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 11:43 झालेत परंतु आजच्या दिवसामध्ये रेग्युलर गटातील सामने अजून सुरुवात झालेली नाही. नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. गावदेवी आशिया विपक्ष पल्लक 11 जय बोले म्हात्रेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. आपण यायचंय गावदेवी आशिया विपक्ष पल्लक 11 जय बोले म्हात्रेपाडा. चला स्पीडअप करा. गुरुदास अंतिम षटक रोहित येतोय गुरुदाजी मार्गवरती. रोहितचा पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं उडवलाय ऑन साइडला. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळले परंतु खेळाडू लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून पोहोचला आणि त्याने टिपला झेल. संपलाय खेळ. फरदात निखिल बॅक टू द पवेलियन. गुरुदास सज्ज होतोय. गुरुदाजी मार्ग वरती रोहित या वेळेला देखील पुन्हा एकदा आडवा बाटणा खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र परताप लागेल माघारी. खर तर पुढे मग खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि फलंदाज बाद. चला कृष्ण विनंती करतो पंढरीनाथजी तामाणे यांचा शुभ सन्मान आपण करायचा.
पंढरीनाथजी तामाणे यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अंबेशिवचे ते चेअरमन आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. जय भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण चेअरमन पंढरीनाथजी तामाणे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्पर्धेचं प्रतीक पुष्पगुच्छ मोमेंट देऊन आपण पंढरीनाथजी तामाणे यांचा भव्य शुभ सन्मान करतो. काका आपण आलात या स्पर्धेमध्ये आम्ही आभारी आहोत. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस देखील आपण करू. मी विनंती करतो सचिनजी भोईर टीम डोके टीमचे अष्टपैलू खेळाडू यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो. एका बाजूला आशिले तर दुसऱ्या बाजूला मात्रेपाडा मलंगड असू यांच्या माध्यमातून हे दोन्ही संघ तुम्हाला खेळताना दिसतील. श्री मलंगड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा इथे मिळतील का पाहावा लागेल आणि दुसरी धाव देखील भरपूर बेगानं इथे एकवटा गेला. सामना 4 षटकाचा असेल. दोन्ही टीमची कॅप्टन टॉस इथे जिंकला टीम पलक 11 जय भोले म्हात्रेपाडा संघानं. कृष्णा म्हात्रे निर्णय क्षेत्ररक्षण. यस इन्व्हाइट केले टीम आशिलेला बॅटिंग साठी. 30 धावा धावफलकावरती नवीन खेळाडू मदरच्या मध्ये तुम्ही पाहताय रितेश दाखल झाला. त्याच्या बॅटमधून 2 धावा आपण पाहिल्या. येस 22च्या माध्यमातून धाबा असतील याची आपण नोंद घ्यायची. ऑन साइडला खेचलाय. टायमिंग प्रॉपर आहे की नाही पाहावा लागेल. खेळाडू लॉंगॉनला जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवला. चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं आणि रितेश तो देखील मैदानाच्या बाहेर. दोन चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. नवीन खेळाडू मदरच्या मध्ये प्रथमेश आता दाखल होता. 2 बॉलचा खेळ शिल्लक घ्या. धावसंख्या टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 30 धावा बनल्या गेल्या. या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 4 चेंडू फेकून झाले. त्यामध्ये 3 विकेट संपादित केल्या आणि 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज रोहितला तुम्ही पाहता हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. यशाच्या मागे बचाव पवित्रा घेतला खर तर पंकज होता. तर माझ्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान इथे आपण पाहतोय धाव मिळेल ती 1 आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना 31 धावा. आणि 4 षटकांच्या अंतिम टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आली आणि धावसंख्या आतापर्यंत 31. एकतीस धावा बनल्या गेल्या. 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल आणि पुन्हा एकदा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक जोबेली गावचा गोड आवाज महेशजी धुळे सर. धन्यवाद.
चला सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. धन्यवाद. राहुल चव्हाण. 32 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या अंतर्गत आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या लढतीमध्ये एका बाजूला सिद्धिविनायक काराव तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश इंदगाव. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला विकी. 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. 31 धावा बनवण्यात आल्या आणि 32चं लक्ष. या अगोदर आपण पाहिलं तर 44 धावा इथे चेस करण्यात आल्या आणि आता 32 धावांचं एक मापक लक्ष 8.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट असेल या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला पण पाहतो विकी, नॉन स्ट्राईक एंडला सागर. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. आघाडीचा गोलंदाज टीम काराव संघाच्या वतीनं सागरला आपण पाहतोय. दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. अत्यंत चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत. या विभागातून अत्यंत लोकप्रिय स्पर्धा आमदार चषक आज तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 3 चालू असलेली मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहिलाच बॉल भन्नाट वेग फुलरलिनचा बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न अंगलट आला विकीचा आणि हा डॉट बॉल. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर भन्नाट वेग, त्याच्याकडे नियंत्रित गोलंदाजी आहे. अत्यंत सुंदर षटक हे हाताळलं जाईल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि याच अनुषंगाने त्याच्यावरती दिलेली जबाबदारी अगदी योग्य रीतीने पार पडत असताना एका बाजूला सिद्धिविनायक काराव संघाचा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर. सलग 2 चेंडू डॉट आलेत. संघनायक आपण पाहिला तर निखिल शेलवले यांना तुम्ही पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. 2 चेंडू डॉट आलेत जे मैदानाचा केंद्रबिंदू आहेत आणि या संघाचा बॅकबॉन खेळाडू आहे. आखो टप्प्याचा बॉल चेंडू पडल्यानंतर फ्लाय झाला. 1 फॉर दी कॉल अंपायर्सने दिलेला आहे. अगदी आपण पाहतो जणू काय असा चेंडू जर इथे पुनश्च एकदा आढळला गेला अतिरिक्त बाउन्स करण्याचा तर मात्र पंच दंडित करतील. ही पूर्व कल्पना, ही पूर्व सूचना तुम्हाला देण्यात आली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिला चालू आहे. इथून मात्र संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आहे फलंदाजांना, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू हाताळले जात आहेत. हा देखील चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी होतीये. षटक जर अवडलं असेल ना सागरचं तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. सलग 4 चेंडू डॉट आलेत. धाबसंख्येचा पाठबळ कमी आहे परंतु त्या धाबसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न देखील या षटकामध्ये केला जातोय. 32 धाबांचं टार्गेट आहे प्रतिस्पर्धी टीमला परंतु त्या संघाला अक्षरशः थांबवलं जात आहे. ड्राईव्ह करत असताना बी शेप मध्ये फटका आपण पाहतो. वाईडिस लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाही आहे. गुड फिल्डिंग. एकच धाव या ठिकाणी आपण पाहतो. कौतुकाची थाप नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या पाठीवरती पडत असते. रोहन बनवटेला तुम्ही पाहताय पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑन सीमा रेषेजवळ 1 धाव तिथे अंकित केली जाते आणि एका धाबेच्या मदतीने अद्यापर्यंत एकच धाव ही धाव फलकावरती जोडली जाते. तिसरी गणेश इंदगाव संघाच्या खात्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1-2 गो. अंतिम बॉल आपण पाहणार आहोत गोलंदाज सागरचा. 32ची गरज. 24 बॉल 32ची गरज होती. शेवटचा अंतिम बॉल आणि यानंतर इक्वेशन तुम्हाला पुनश्च एकदा बदललेलं पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहितला आपण पाहतोय. बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय पुल करत असताना सक्सेसफुल पॉवरफुल बॉल सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
फलंदाजी करते श्री गणेश इंदगाव ही टीम आपण पाहतोय आज पंकज कडवचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इंदगाव श्री गणेश सिद्धिविनायक इंदगाव हा संघ तुम्ही शंकर विशेषचा असतो आणि त्यानंतर जय हनुमान इंदगाव संघ तुम्हाला सुरेश कडवचा पाहायला मिळेल असे एकंदरीत 3 संघ आहेत चर्चा आपण या संघांची काल देखील केली आहे आणि आज तो संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो श्री गणेश इंदगाव अर्थातच पंकज कडव यांचा संघ सलामीला येत असताना आपण पाहतो रोहित जो हिटमॅन आहे इंदगाव संघाचा त्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय संघाची धावत संख्या 7 वरती पोहोचली येणारे 18 बॉल आता विजयासाठी 25 धावत संख्येची गरज आहे 18 बॉल 25 इक्वेशन गोलंदाज दिवेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत सामना थोडासा स्पीडअप करा सिद्धिविनायक काराव टीमला विनंती राहील कारण आज आपल्याला बरेच मॅचेस या ठिकाणी कव्हर करायचे आहेत ही अत्यंत नम्रतेची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असतील याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे आणि यावेळेस आपण पाहतोय पंचांचा डिसिजन आला बीमर बॉल चाललाय ऑन साइडला तर आता फ्रीडची संधी जरूर बॅटिंग करणाऱ्या टीम कडे यावेळेस व्हॉट अ शॉट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार झालाय लगेच आपण नेक्स्ट मॅच चालू करणार आहोत एका बाजूला पलक किलेबान मात्रेपाडा हा संघ मैदानाच्या मध्ये दाखल झालाय क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय आणि यावेळेस बॅटिंग साठी सज्ज झाली आहे टीम आशळे खेळाचं पहिलं सत्र जसं चालू होईल इन्व्हाइट करू आपण कमेंट बॉक्स मध्ये राहुल चव्हाण सरांना